नमस्कार श्रोते हो, दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात द स काकडे यांची कथा पुनर्जन्म. पावसाचे दिवस. रात्रीचं जेवण झालं. कादंबरीचं शेवटचं प्रकरण रात्रभर लेखन करून सकाळपर्यंत संपवणार होतो. प्रकाशक मित्राला दिलेल्या शब्दाप्रमाणे कादंबरीचं स्क्रिप्ट त्याच्या हाती सोपवणार होतो. लेखनाच्या टेबलाजवळ आलो. खुर्चीवर बसणार तर बायकोचा आवाज. तिचं पोट दुखायला लागलेलं होतं. तिचं हे तिसरं बाळंतपण. शिवाजी पार्कला घराच्या बाजूलाच असलेल्या मॅटर्निटी होममध्ये बायकोला ॲडमिट केलं. डॉक्टरांनी बायकोला चेक केलं आणि म्हणाले, लेखक तुम्ही निघा आता. तुम्ही तुमच्या लेखनाचं बघा. सकाळपर्यंत गुड न्यूज मिळेल. डॉक्टर पण अशा वेळी तुम्ही काय करणार? डॉक्टर महत्वाचे नाही का? डॉक्टर माझे मित्र होते, माझे वाचक होते. बायकोची पहिली दोन्हीही बाळंतपणं त्यांच्याच मॅटर्निटी होममध्ये झाली होती, त्यामुळे त्यांच्यावर माझा विश्वास. निर्धास्तपणे घराकडे आलो. बायकोला मॅटर्निटी होममध्ये घेऊन निघालो होतो तेव्हा माझ्या दोन्ही मुलीसुद्धा सोबत यायला निघाल्या होत्या. त्यांना मी समजुतीनं घरातच थांबायला सांगितलं होतं. दरवाजा उघडा ठेवूनच त्या खुर्चीत बसल्या होत्या. मला बघताच त्या धावल्या. मला चिपकल्या. त्यांना मी प्रेमभरानं थोपटलं. डॉक्टरांचं बोलणं त्यांना सांगताच त्यांचे बालमुखडे उजळले. आम्हाला भाऊ हवा, त्या एका सुरात ओरडल्या. अगं माझ्या लाडक्या लेकींनो, तुम्ही आईला डॉक्टरांच्याकडे नेलं ना, तेव्हा आम्ही देवघरात जाऊन देवाला हात जोडून सांगितलंय. काय सांगितलं तुम्ही? म्हटलं आम्ही दोघी बहिणी आहोत, आता तिसरी नको, आम्हाला आता भाऊ. मी लेखक माणूस, मन भरून आलं पोटच्या पोरींचं ते बोलणं ऐकून. मान बाजूला केले, मी डोळे टिपून घेतले. समोरचा दरवाजा उघडला. आमच्या 4थ्या माळ्यावर 2 ब्लॉक, एक माझा आणि एक समोरचा सीमंती मॅडमचा. त्या सर्क्युलेटिंग लायब्ररीच्या मालकीण, त्यामुळे त्यांचा आणि आमच्या घराचा स्नेह. नाटक सिनेमात हिरोईनचा रोल करावा एवढ्या त्या स्मार्ट. लग्न होऊन सुद्धा त्या एकट्या राहत. मी त्यांना किंवा माझ्या बायकोनी त्यांना एकटेपणाबद्दल कधी काही विचारलं नाही. त्यांच्या खाजगी जिंदगीचा पंचनामा करायचा आम्हाला तरी अधिकार काय? ते स्वतःहून आमच्याशी बोलत, माझ्या मुलींना घरात बोलवत, गोडधोड खाऊ घालत, मुलींच्या वाढदिवसाला काहीतरी गिफ्ट देत, त्यांचं हरवलेलं सुख त्या मिळवण्याचा प्रयत्न करत. शारदा वहिनी ॲडमिट करण्यासाठी गेल्याचं मुलींनी मला सांगितलं. सीमंती म्हणाली मला. मी त्यांना म्हणालो की सकाळपर्यंत कळेल सगळं. तर म्हणाल्या, मुलींची काळजी करू नका, त्यांना मी सांभाळीन, तुम्ही आत्ता वहिनींकडे गेलात तरी चालेल. मुलींना त्यांच्या आईपेक्षा माझा लळा होता. प्रत्येक गोष्टीत मी समंजसपणा घेणार तर माझी बायको तापट. कथा कादंबरी लेखना एवढा मी मुलींच्या अभ्यासात लक्ष घालणारा, त्यांचा ग्रहपाठ करून घेणारा, त्यांच्या आईला बरं नसेल तेव्हा त्यांना स्वयंपाक पाणी करून जेवू घालणारा, त्यांना त्यांच्या शारदाश्रम शाळेत पोचवणारा. मी सीमंती मॅडमना म्हणालो, मॅडम रात्री डॉक्टरांचा कधी फोन आला तरच मी मुली तुमच्याकडे आणून सोडीन. सीमंती म्हणाल्या, जशी तुमची इच्छा. मी मुलींना अंथरुणं घालून दिली. त्यांच्या बाजूलाच मी आराम खुर्ची टाकली. कादंबरीचं शेवटचं प्रकरण लिहिणं जमणार नव्हतं. वाङ्मयीन अपत्य कळांपेक्षा बायकोच्या कळा आत्ता महत्त्वाच्या होत्या. जीवनासाठी कला श्रेष्ठ मानणारा मी लेखक. घरात येणाऱ्या बाळाविषयी गप्पा मारत मारत दोन्ही पोरी एकमेकींच्या गळ्यात हात घालून झोपेच्या अधीन झाल्या. मला झोप येणं शक्यच नव्हतं. आराम खुर्चीत पडून मी माझ्या लहान मोठ्या मुलीच्या भाबड्या चेहऱ्याकडे वात्सलतेनं बघत होतो. फोन वाजला तेव्हा मी ताडकन उठलो. फोन लेखनाच्या टेबलवर होता. मुलींची झोपमोड होऊ नये म्हणून हळू पावलाने तिकडे गेलो. फोन हाती घेतला. डॉक्टरांचा फोन असणार हा अंदाज, पण फोन गावचा होता.
बापाचं वय झालं होतं. आईला काम होत नव्हतं, म्हणून शेती आणि घर सांभाळण्यासाठी उस्मान त्यांच्याजवळ ठेवलेला होता. मी कॉलेजमध्ये शिकवायचो म्हणून तो मला मास्टर साहब म्हणायचा. अरे मास्टर साहब, मुकादम यकायक सीरीज बन गया, सांस लेने नहीं आती उसको. बाप पूर्वी मुंबईला रॉकेल धंद्यात होता, त्या धंद्यात तो मुकादम नावानं प्रसिद्ध होता. पुढे कपट कारस्थानी चुलत्यानं त्याला रॉकेल धंद्यात फसवलं. बाप पैशाऐवजी मुकादम तेवढं नाव घेऊन गावात आला आणि माळरानात शेती करायला लागला. गावात सिव्हिल इंजिनियर रावसाहेब, हॉटेलवाले भाऊसाहेब, कुकडी धरणाच्या पाटाची कामं घेणारे कंत्राटदार गंगाशेठ हे माझे मित्र. त्यांना साहित्याची आवड, माझ्याबद्दल त्यांना आदर. मी गावी राहावं, शेती आणि लेखन करावं ही त्यांची इच्छा. कुकडी धरणाचं काम संपलेलं. डाव्या कालव्याला पाणी सोडलं गेलं. 7 एकराचं माळरान कालव्यापासून जवळ होतं. माझ्या मित्रांनी कुकडी धरणाच्या कालव्यावरनं पाईपलाईन करून 7 एकर माळरानाची बागायत शेती केली. केळीचं हिरवं रान उभं केलं. माझ्या म्हाताऱ्या आईबापासाठी फार्म हाऊस बांधलं. पाणी पिण्यासाठी बँक प्रकरणं त्यांनीच केली. लेखकाच्या बापाला त्यांनी बागायत शेतकरी केलं. आईबापाच्या मदतीला मी आमच्याच माळ्यातला उस्मान दिला. तोच मग शेती आणि आईबापाची खबरबात मला फोनवरनं द्यायचा. मुंबईतल्या कॉलेजची प्राध्यापकी आणि कथा कादंबऱ्यांचं लेखन मी आरामात करत राहिलो. आईबापाची तब्येत बिघडल्याचा फोन आला की गावी जायला लागलो. उस्मानच्या फोननं मी घाबरा झालो. फोन खाली ठेवला. डॉक्टरांनी बायको सकाळपर्यंत बाळंत होणार ही दिलेली गुड न्यूज आणि उस्माननं बापाची दिलेली बॅड न्यूज. घटाघट पाणी प्यायलो. फोन वाजला. इंजिनियर रावसाहेब, हॉटेलवाले भाऊसाहेब, कंत्राटदार गंगाशेठ तिघांचेही एका पाठोपाठ फोन. मुकादम डेंजर कंडिशन, तुम्ही गावाला निघायचं बघा. तुमची वहिनी मॅटर्निटी होममध्ये ॲडमिट केली आहे. मी डॉक्टरांना सांगतो आणि निघतो. अरे वहिनी मॅटर्निटी होममध्ये? नाही, मग तुम्ही वहिनीजवळ थांबा. बाबांच्याकडं आम्ही आहे ना सगळे. मुकादम बाबांना सांगून ठेवतो मी. म्हणतो ना, तू जन्माला येतोय तेव्हा त्याला या 7 एकराच्या रानात खेळवायचंय, त्यासाठी लवकर बरं व्हा. डॉक्टरला घरी जाणतो मी, काळजी करू नका. बाप माणसांचा लोभी, जगण्यावर शतदा प्रेम करणारा. शरीरात सतत आजार, ऑपरेशन्स खूप झाली. शरीराची कितीतरी फाडतोड झाली तरी नुसत्या लंगोटावर नदीच्या डोहात पोहायला उतरायचा. डोळ्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं, त्यात एक डोळा डॉक्टरांच्या हलगर्जीपणात गेला. तरी डॉक्टरांना नाही दोष दिला. दुसरा डोळा हे सगळं जग बघायला आहे या आनंदात होता तो. त्याचा डावा पाय पिसाळलेल्या कुत्र्यानं घोट्याजवळ ऊस फाडावा तसा फाडला. बाप डायबिटीसचा पेशंट. घोट्यापासून पाय गेला. बाप हिंमत हारणारा नव्हता. काखेत कोबड्या घालून लंगडत तो 7 एकराच्या बांधावरनं एका पायावर चालायचा. हिरवं रान बघून हिरवा व्हायचा. पुढे बापाची तब्येत गेली. कोबड्यांच्या आधारानं चालणं कठीण झालं. दोन्ही हात टेकवून तो मग घरभर सारखायचा. फार्म हाऊसच्या ओट्यावर बसून 7 एकराचं रान बघायचा. उस्मान, माझे 3ही मित्र बापाजवळ रात्रभर बसणार होते. डॉक्टर बापाला चांगलं चेक करणार होते. बापाला नातू होणार असल्याची बातमी मिळाल्यावर त्याची जगण्याची उर्मी उफाळून येणार होती. माझी कादंबरी शेवटच्या प्रकरणावर अडकली होती. बायकोचं बाळंतपण आणि बापाची सिरियस कंडिशन. कादंबरीचं स्क्रिप्ट कपाटात ठेवायला गेलो होता, फोन वाजला. अंगाला घामच फुटला. म्हटलं, बापाचं काही वाईट? कॉंग्रॅच्युलेशन्स. डॉक्टर, मुलगा झालाय, मुलगा. बाळ बाळंतीण दोन्हीही ठीक. वहिनींनीच फोन करायला सांगितला. तुम्ही त्यांना बाळाला भेटू शकता. सीमंती मॅडमच्या दारावर टकटक केली. डॉक्टरांची गुड न्यूज दिली. त्या हसल्या. मुलींना भाऊ मिळाल्याचा आनंद मॅडमच्या चेहऱ्यावर होता. मी थांबते तुमच्या मुलींच्या जवळ, तुम्ही वहिनींच्या जवळ थांबा. सकाळी मी मुलींना घेऊन हॉस्पिटलमध्ये येते. तुम्हा दोघांसाठी थर्मासमधनं चहा आणते. सीमंती मॅडमनं त्यांच्या ब्लॉकला लॉक केलं. त्या मुलींच्या जवळ आल्या. मी दार उडून बाहेर पडणार तेवढ्यात फोन वाजला. तसाच मागे वळालो.
आपले बाबा गेले. फोनवर फाटलेला आवाज आला. भाऊसाहेब भाऊसाहेब बाबांना इकडे नातू झालाय. मी गदगदलेल्या आवाजात बोललो. लेखक माशे. थांबा. थांबू नका. बोला बोला तुम्ही बोला. नका थांबू. अहो बाबांना कितीतरी आजार, त्यांची कितीतरी ऑपरेशनं झालेली. भगवंतांनी भगवद्गीतेत सांगितलेलंच आहे ना, आत्मा जुनं शरीर वस्त्र त्यागतो. आणि बापाची आई लहानपणी गेलेली. त्याचा बाप अंगाला रागपासून परागंदा झालेला. बाप पोरक्याचं आयुष्य जगला. चुलत्यानी त्याला बेवारशागत वाढवला. चुलतेच्या डोळ्यात तो सलत होता. त्याला विहिरीत ढकलला तर त्याच्या वाट्याची निम्मी जमीन आपल्याला मिळेल असं त्याला वाटायचं. त्याला विहिरीत ढकलण्याचा प्रयत्नही केला, पण बापाच्या मागे देव उभा. बाप वाचला. बाप खरा देव माणूस, साधा सरळ निर्मळ मनाचा. माझी आई त्याला ओळखू शकली नाही. माझ्या बायकोला पहिल्या दोन्ही मुलीच झाल्या. आईने मुलींना हात लावला नाही. बापांनी दोन्ही मुलींचं स्वागत केलं. मोठीला लक्ष्मी म्हणायचा आणि धाकटीला सरस्वती. सुट्टीत आम्ही गावी गेलो की बाप दोन्ही मुलींना खांद्यावर दोन्ही बाजूनं बसवायचा. 7 एकरातल्या बांधावरच्या फळझाडांवर फळं खायला येणारं हिरवे रावे दाखवायचा. दगडाच्या खाणीजवळ रांगणारी सापमुंगसाची झुंजही दाखवायचा. मी हॉस्पिटलमध्ये गेलो. बायकोच्या कॉटजवळ जाताच ती आनंदी स्वरात म्हणाली, मुकादम बाबा गावावरनं कधी आले? काय? खरं म्हणतेस तू? अहो बाळणपणा यायच्या आधी ते माझ्या कॉटजवळ आले. मी त्यांना हात जोडले तसे ते प्रसन्न हसले. माझ्या डोक्यावर हात ठेवला. दोन्ही मुलींच्या पाठीवर तुला मुलगा होईल असं म्हणाले. अगं तुला भास झाला. भास? असं कसं? खरंच खरंच ते त्यांचा तो प्रेमळ स्पर्श, मुलगा होईल हा त्यांचा आशीर्वाद. अगं माझा बाप देवाघरी गेलाय. गावाहून तसे फोनही आले. अहो मला तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि मुकादम बाबा माझ्या कॉटजवळ. ते देवाघरी नाही गेले, ते मला भेटायला आले होते. ते माझ्या जवळ आहेत असं मला बाळंत होईपर्यंत वाटत होतं. काय सांगतेस? होय हो. मी त्या बाळजीवाकडे बघत राहिलो. म्हणजे माझा बाप तुझ्या पोटी जन्माला आला. त्याच्या आत्म्यानं बालदेहात प्रवेश केला. बायकोच्या डोळ्यातनं आनंदाश्रू घरंगळले. मीही डोळे पुसले. डॉक्टर बाजूलाच उभे राहून आमचा संवाद ऐकत होते. त्यांनी मला थोपटलं. लेखक महाशय, तुमच्या बापलेख कादंबरी तुम्ही बाबांविषयी उत्कंठतेनं लिहिलं आहे. त्यांना मी या भूलोकावर आणण्याचं पुण्यकर्म केलंय असं मी समजतो. तुम्ही निघा. तुम्ही निश्चिंत मनानं गावी निघा. या माझ्या मॅटर्निटी होममध्ये बाळंतीण सुखरूप ठेवतो. ब्लॉकवर आलो. खिडकी उघडीच होती. नाईट लॅम्पचा उजेड होता. मी आत डोकावलं. बाहेरच्या हॉलमध्ये गाद्या टाकून झोपलेल्या मुलींच्या शेजारी सीमंती मॅडम चटई टाकून भिंतीला टेकून पाय पसरून बसल्या होत्या. त्यांच्या हातात पुस्तक होतं. माझी चाहूल लागताच त्या उठल्या. मी त्यांना गावी जाणार असल्याचं सांगितलं. मी बॅग भरली. मुलींकडे बघितलं. त्यांना भाऊ झाल्याचं सांगायला हवं होतं. आजोबा गेलेत हे त्यांना कसं रात्री सांगणार? मी डोळ्यांना हात लावला. ते पुसले. आजोबांच्या या लाडक्या नाती. मुली सकाळी उठल्यावर वहिनींची, नवीन बाळाची काळजी घेईन मी. डॉक्टर आणि सीमंतीचा स्नेह मला बळ देणारा होता. शिवसेना भवनाच्या मागच्या श्री स्वामी समर्थांच्या मठाजवळून पुढे गेलो. नेहमीच्या ट्रॅव्हल एजंटचं ऑफिस तिथे. मला गाडी हवी आहे. लगेच न्यायची आहे गाडी. माझा नेहमीचा ट्रॅव्हल एजंट खुर्चीत बसलेला दिसत नव्हता. दुसऱ्याशीच मला बोलावं लागलं. अहो रात्रीचे 3 वाजलेत. त्यात आता इथं एकही गाडी नाही. मग दुसऱ्या ट्रॅव्हलवाल्याची गाडी मागवा. एवढं अर्जंट? अहो या पावसाळी सीझनला एवढ्या रात्री कोणी गाडी नाही काढणार. वडील वारलेत. गावी जायचे. अहो म्हणजे प्रयत्न यायचे वय नाही जमणार. ॲम्ब्युलन्स बघा तुम्ही. प्रयत्न यायचं. रोड परमिट मिळतं ते कस्तुरबा हॉस्पिटलमधनं घ्या.
सूचनेबद्दल धन्यवाद, पण माझे वडील गावी वारलेत. मला त्यांच्या अंत्यविधीला जाणं आवश्यक आहे. मी एकटा चिरंजीव आहे त्यांचा. माफ करा, माफ करा. पण काय आहे ना, अंत्ययात्रेला, अंत्यक्रियेला आम्ही ज्या गाड्या पाठवतो त्याचा अनुभव काही चांगला नाही. तुम्ही आपलं दुसऱ्या ट्रॅव्हलवाल्याला विचारा, तो बी हेच सांगन तुम्हाला. त्या हृदयशून्य ट्रॅव्हलवाल्याशी बोलण्याची इच्छाच राहिली नाही. रोडला आलो. पावसाची रिमझिम चालू झाली. ब्रीफकेसमधनं फोल्डिंग छत्री काढली, टॅक्सीला हात केला, दादर व्हीटीला आलो. तिथे चौकशीला गेलो तर 2-3 जीपवाल्यांनी मला बाजूला घेतलं. बोला ना साहेब. व्हाया माळशेज घाट, जुन्नर तालुक्यातलं पिंपळवडी गाव. खंडाळा मार्ग असेल तर बोला. अहो, माळशेज मार्गे माझ्या गावी 4 तासात जाऊ. खंडाळ्यानं गेलो तर 6 तास लागतील. ना तुमचे 2 तास वाचतील हो. पण माळशेजचा रात्रीचा प्रवास लय डेंजर. सगळा प्रवास जंगलपट्टीचा. तिथं कुठं पोलीस चौकी नाही, हॉटेल नाही. आणि त्यात हे पावसाळी दिस. जंगली जनावरं रात्रीच्या रस्त्यावर दिसतात. त्यात लुटमारीवाले बी. अहो, एस-टी महामंडळाच्या गाड्या बी रात्रीच्या माळशेज मार्ग नाही सोडत. जीपवाल्याचं बोलणं खरं होतं, पण मला तर गावी लवकर जाणं आवश्यक होतं. त्यांच्या वादावादीत अर्धा पाऊण तास गेला. मग सरळ दादर रेल्वे स्टेशनला आलो. 4 वाजले होते. 4:30ची पहिली कल्याण ट्रेन, तिकीट काढलं. स्लो लोकलचा प्रवास. 4:30ला गाडीत प्रवासी कमीच. माझ्या डब्यात आम्ही तिघे चौघे. सर्वजण एकमेकांकडे संशयानं बघत होतो. मी खिडकी पकडून सावधपणे प्रवास करत होतो. रेल्वेगाडी धीम्या गतीनं चालली होती. ठाण्यापर्यंत गाडी ठीक, पण पुढे तिचा वेग फार कमी झाला. पाऊस जोरात सुरू झाला. दरवाजे खिडक्या बंद करायला 2 जण उठले. मुंब्रेला गाडी थांबली. ती पुढे सरकेच ना. पुढे आणखीन गाड्या थांबल्या होत्या. पाऊस असताना दरवाजा उघडायचा प्रयत्न केला तर अर्धा भिजलो. पुन्हा मग जागेवर जाऊन बसलो. दिवा स्टेशनला काही प्रवासी आत आले. त्यांच्याकडनं कळलं की तुफान पावसानं रेल्वे रुळावर खूप पाणी साठू लागलंय आणि त्याचा परिणाम म्हणून सगळ्या गाड्या अशाच रखडत रखडत चालल्यात. माझ्या डोळ्यांपुढे बाप आणि नुकतंच जन्माला आलेलं बाळ. दादर ते कल्याण स्लो लोकल 1.25 ते 1.5 तास घेते, पण या गाडीनं 3 तास घेतले होते. कल्याण एस-टी स्टँड या स्टेशनजवळ होतं. व्हाया माळशेज घाटात जाणाऱ्या तुळजापूर, शिर्डी, नगर, पुणे या सुपर गाड्या कधीच गेल्या होत्या. संगमनेर, जुन्नर, नारायणगाव, आळेफाटा या स्लो गाड्या लागल्या होत्या. आळेफाटा गाडी लगेच सुटणार असल्यानं मी सरळ आत जाऊन बसलो. मुरबाड तालुक्याचं ठिकाण. तिथे एस-टी कॅन्टीन, मुतारी, शौचालय, सगळं काही. मुरबाड येताच काही प्रवासी उतरायला लागले. कंडक्टरने आवाज दिला की इथे कोणी उतरायचं नाही. इथे फक्त एंट्री झाले की गाडी लगेच सुटणार. शिवळे, सरळगाव ही गावं मागे गेली. गाडी कुठे थांबली नाही. मला बरं वाटलं. याच वेगानं गाडी माळशेज घाट पार करून गेली की अंत्ययात्रेला 9:30 वाजेपर्यंत जाऊ शकणार होतो. माझ्यामुळे अंत्यविधीसाठी आलेल्या लोकांना ताटकळत राहायला लागणार नव्हतं. त्यात पाऊस थांबला, त्यामुळे वातावरण जरा बरं वाटत होतं. टोकावडं गाव आलं तेव्हा ड्रायव्हरनं गाडी एका हॉटेलकडे वळवली. हॉटेलपुढे सगळा घाणेरडा चिखल पसरलेला होता. मी खिडकीतनंच हॉटेलकडे बघितलं. ते गलिच्छ वाटत होतं. ड्रायव्हर, कंडक्टर हॉटेलमध्ये जाताना काउंटरवर बसलेल्या मालकानं त्यांना आदबीनी नमस्कार केला. ड्रायव्हर कंडक्टरनी त्याला एसटीतले प्रवासी गिऱ्हाईक म्हणून आणून दिले, यासाठी तो नमस्कार. अशा हॉटेलातनं ड्रायव्हर कंडक्टरला नाश्ता, राईस प्लेट फुकट दिली जाते हे मला माहिती होतं. अशा हॉटेलात ड्रायव्हर कंडक्टर म्हणजे VIP. मी एसटीतनं बाहेर नाही पडलो. ब्रीफकेसमधनं वॉटर बॅग काढली, पाणी प्यायलो. खिडकीतनं रोडला उभं राहून एसटीवाले बरेचसे पुरुष निर्लज्जपणे लघवी करताना दिसत होते. बिचाऱ्या काही बायका झाडाच्या आडोशाला बसताना दिसत होत्या. मुरबाडला सगळी सोय असताना ड्रायव्हर कंडक्टरनं लोकांना उतरू दिलं नव्हतं. या फुकटच्या हॉटेलच्या नाश्त्यासाठी त्यांची नौटंकी मला सहन होणारी नव्हती. बापाचं दुःख डोक्यात होतं तरी मला ड्रायव्हर कंडक्टरचा राग आला. हॉटेल पुढचा घाणेरडा चिखल तुडवत हॉटेलमध्ये गेलो. ड्रायव्हर कंडक्टर हॉटेलच्या कोपऱ्यात बसून आधाशीपणे मिसळपाव, वडा, भजी पुढे ठेवून त्याचा फडशा पाडत होते. ड्रायव्हर कंडक्टर, मगाशी तुम्ही मुरबाडला गाडी थांबवायला हवी होती. तिथे कॅन्टीन होतं, बाकीच्या सोयी होत्या. अरे पण हे तर तुम्हाला काय तारास आहे का?
पण तुमचा इथे इंटरेस्ट काय आहे? माझ्या बोलण्यानं तो हरामचा नाश्ता खाताना त्यांचा घास अडकला नाही. बकासुरासारखे ते बका बका खात सुटले होते. हे बघा, कृपया लोकांच्या जीवाशी खेळू नका. पुरुषांचं जाऊ द्या हो, पण बायकांनी सुद्धा उघड्यावर बसायचं का? सांगा की. ते दोघं काही बोलले नाहीत. वेटरनं आणलेला आणखी नाश्ता ते दाबत बसले होते. मी पाहिलं ते गेंड्याच्या कातडीचे. त्यांना माझ्या बोलण्याचं काहीच वाटणार नव्हतं. मी बाहेर आलो. एसटीत माझ्या जागेवर जाऊन बसलो. हॉटेलनंतनं बाहेर पडलेले ड्रायव्हर कंडक्टर बाहेरच्या पानपट्टी दुकानाजवळ रुबाबात उभे राहिले. पानपट्टीवाल्यानं दोघांच्या पुढे मसाला पान ठेवलं. ते त्यांनी तोंडात टाकलं. चबा चबा चावत ते तिथे उभे राहिले. त्यांनी मग 2 सिगरेटी घेतल्या. लाल भडक तोंडातनं सिगरेटचा धूर काढायचा होता त्यांना. हॉटेलचा पोरा पाण्याच्या जग घेऊन गरम वाफा टाकणाऱ्या एसटीच्या इंजिनकडे गेला. ए पोऱ्या, पाणी जपून टाका, नाही तर फुका भाजशीन. ड्रायव्हर सिगरेटचा धूर सोडत म्हणाला. 15 मिनिटं कधीच होऊन गेली होती. एसटीचे प्रवासी आपापल्या जागा धरून बसत होते. ड्रायव्हर आपल्या सीटवर बसताच कंडक्टरनं गाडीवर नजर फिरवली. लाल भडक थोबाड सगळ्यांना दाखवत त्याने आवाज दिला, ए आले का समधे? अहो थांबा, माझं मालक पोराला बसवाय गेले खाली. आधीच का नाही बसवलं मग? अहो हॉटेलात वाडा मिसळलंय, तिकड जाळ. पोटाच्या पोरात लगी गडबड, मग त्याला बाहेर बसवाय ना गवय. हे ऐकलं आणि कोणीतरी एसटीच्या दरवाजाकडे तोंडावर हात ठेवून पळालं. पायऱ्यांवरच भडाभडा ओकलं. हॉटेलचा नाश्ता न पचल्याचं ते लक्षण. मी काहीच खाल्लं नव्हतं. पोटात काही नव्हतं. कसं तरी व्हायला लागलं. रात्रभर जागरण. डोक्यात सगळा आनंदाचा दुःखाचा कल्लोळ. बापाच्या अंत्यविधीसाठी माझी सगळे वाट बघत असतील. मुंबईत माझ्या ब्लॉकवर माझ्यासाठी फोनही गेले असतील. टोकावड्यात टेलिफोन बूथ नव्हता. मुरबाडला एसटी थांबली असती तर मला टेलिफोन बूथवरनं गावी संपर्क साधता आला असता. टोकावड्यापासून ड्रायव्हरनं एसटी अतिशय स्लो काढली. त्याच्या पोटात हॉटेलच्या नाश्त्याचं डिझेल चांगलंच पडलं होतं. त्याचा हा परिणाम. वैशाखरे, मोरोशी, सावर्ण ही जंगलपट्टीतली गावं गेली. माळशेज घाट सुरू झाला. घाट कधी पार होतोय आणि मी घराकडे कधी पळतोय असं झालं होतं. घाटाची 2-3 वळणं होती आणि मग एसटी जागेवर थांबली. मी उभा राहिलो. समोरच्या काचेतनं बाहेर बघितलं. पुढे 2-3 एसटी गाड्या, 4-5 ट्रक, काही टेम्पो थांबले होते. एसटी ड्रायव्हरनं गाडी उभी केली. मला जायची घाई होती. पुढच्या एसटीतले लोक रस्त्यावर उतरले होते. पुढे जाणाऱ्या जीपवाल्यांनी सगळा अंदाज घेऊन मागे जायचा निर्णय घेतला. घाट उतरून काही जीप येत होत्या. त्यांच्याकडनं माहिती मिळाली की बोगद्याजवळ बोगदेश्वराच्या मंदिराच्या बाजूला दरड कोसळली आहे. संपूर्ण घाटात जाणाऱ्या येणाऱ्या गाड्या जागेवर थांबलेल्या आहेत. क्रेन आणून दरड उपसल्याशिवाय रस्ता मोकळा होणार नव्हता. माळशेज घाटाची दरड कोसळली की घाट 3 ते 4 दिवस मोकळा होत नाही, हा नेहमीचा माझा अनुभव होता. मी हाताशून रोडला उभा होतो. माळशेज घाट पार केला असता तर माझा फक्त 1.5 तासाचा रस्ता बाकी राहिला होता. बापाच्या अंत्यविधीला हजर राहायची माझी धडपड चालली होती. माळशेज घाटाची दरड माझ्यावर कोसळली असं मला वाटलं. ओ लेखक माशे, मी आवाज ऐकला. माझ्या बाजूला सुमो गाडी थांबली. मी गाडीकडे बघितलं. पांढऱ्या शुभ्र कपड्यातल्या गृहस्थांची ती हाक. मी जवळ गेलो. त्यांनी हात जोडले. नमस्कार. काय माळशेज बघायला आले काय? म्हणजे तुमचं पुढचं पुस्तक या घाटाच्या पार्श्वभूमीवर असणार. मी त्यांना मग जे काही घडलं ते सगळं सांगितलं. तेही सिरियस झाले. मला अंत्ययात्रेला जाणं आवश्यक आहे हे त्यांना सांगायची गरज नव्हती. त्यांनी मला लगेच एसटीतली माझी ब्रीफकेस आणायला सांगितलं. मग कंडक्टरला न सांगता मी माझी बॅग घेऊन सुमोत जाऊन बसलो. ते गृहस्थ बडे बागायतदार शेतकरी. अनेक पीक स्पर्धांमध्ये त्यांनी बक्षिसं मिळवलेली. तालुका पंचायत, झेडपी राजकारणात मुसंडी मारून तो विधानसभेत जाण्यासाठी धडपडत होते. स्वतःच्या हिमतीवर त्यांनी शेतकऱ्यांची संघटना बांधून खांडसरी साखर कारखाना सुरू केला होता. कृषीभूषण म्हणून त्यांना महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते मिळालेला होता. वारकरी संप्रदायाशी ते संबंधित होते. आषाढी कार्तिकीला त्यांची पंढरीची वारी चुकत नव्हती. मला त्यांच्याविषयी आदर होता. मी त्यांच्याविषयी महाराष्ट्रातल्या नामवंत वर्तमानपत्रातनं लेख लिहिले होते. त्यामुळे त्यांची माझी चांगली मैत्री होती. मुंबईला आले की ते मला भेटत.
लेखक तुमचे आईवडिलांचे तुम्ही एकटे चिरंजीव ना, त्यांचे अधूनमधून फोन असत. माझ्या नवीन पुस्तकांची ते चौकशी करत. ते म्हणाले, लेखक तुम्ही चिंता सोडा, तुम्हाला मी तुमच्या घरी पोहोचवतो, तुमच्या बाबांच्या अंत्यविधीला मी आहेच. मी त्यांचे हात हातात घेतले, कपाळाला लावले. डॉक्टर, श्रीमंती मॅडम, नंतर हा स्नेह. ड्रायव्हर, गाडी स्पीडने घ्या. खंडाळा मार्गे लेखक साहेबांच्या घरी 4 तासात जाता आलं पाहिजे. तुमचं ड्रायव्हरही कसं पानाला लावा. रस्त्यानं सुमो वेगात चालली होती. मी माझ्या बापाच्या सगळ्या आठवणी त्यांना सांगत होतो. मुंबईला रॉकेल धंद्यात बाप लखपती झाला होता, पण त्याच्या चुलत्यानं त्याला धंद्यातनं उडवला, गावात शेतीत अडकवला. अहो लेखक, तुमच्या बाबांचं नाव सगळ्या पंचक्रोशीत आहे. ते त्यांच्या साध्या सरळ स्वभावानं वागले, जगले. अशी माणसं मरत नाहीत हो, चिरंजीव असतात ती. देव अशांना पुनर्जन्म देतो, वाईट लोकांना पुनर्जन्म नाही. माझ्या बापाचा पुनर्जन्म माझ्याच घरात झाला आहे हा विचार मी त्यांना बोलून दाखवला नाही. जास्त भावूक होणं ठीक नव्हतं. गाडीत थर्मास होता, थंड पाण्याची बाटली होती, साबुदाणा खिचडी, केळी, बिस्किटं होती. खाण्यासाठी त्याने मला खूप आग्रह केला. मी नकार न देता थोडी बिस्किटं आणि चहा घेतला. जे घडलं ते घडलं. त्यात आता अशा माणसाजवळ बोलून उपयोग नव्हता. सगळं काही धीरानं घेणं भाग होतं. खंडाळा घाट मागे कधी पडला कळलंच नाही. घाटावर गाडी गेली की हवा बदलते, मोकळी हवा मन प्रसन्न करते. पण ते सगळं मनस्थितीवर असतं. दुःखाचा प्रसंग असल्यानं मोकळ्या हवेत सुख घेणं कठीण होतं. ड्रायव्हरनी त्याचं कसब दाखवलं होतं. पिंपळवाडी स्टँडवरनं गाडी आत वळली तेव्हा मी घड्याळात बघितलं आणि चकित झालो. गाडी खूप वेगात आली होती. पिंपळवंडी स्टँडला माझी वाट बघत असलेला इंजिनियर रावसाहेबांचा भाऊ विजय होता. मोटरसायकलनं तो गाडी पुढे आला आणि म्हणाला, अहो तुम्ही घाई करायला पाहिजे. अंत्ययात्रा कधीच कोकणी माईच्या स्मशानभूमीत गेली. काय? मी येण्याआधीच बाबांची अंत्ययात्रा? बागायतदारांचाही चेहरा पडला. त्यांनाही तो प्रकार अजब वाटला. अहो लेखक, तुम्ही आई वडिलांचे एकटेच ना चिरंजीव? हो, मी आणि माझ्या पाठची बहीण. अहो आपल्या मराठ्यामध्ये मुलीच्या हातनं नाही करत अंत्यविधी, मुलाच्या हातनं विधी केला जातो. तुमच्या हातून प्रेताचे सगळे विधी झाल्यानंतर घरापासून अंत्ययात्रा निघाल पाहिजे. अहो तुमच्या भाऊबंधांनी तुमची वाट बघायला पाहिजे ना. विजयची मोटरसायकल कुकडी माईच्या पात्राकडे आली, पाठोपाठ सुमो. नदीच्या पात्रात बापाची चिता धडाडून पेटली होती. जीवाच्या आकांतानं मी धावलो. चितेपुढे उभा राहिलो. शांतपणे चितेकडे पाहत राहिलो. सगळे माझ्याकडे विस्मित होऊन बघत होते. चितेतून फट्ट आवाज आला. प्रेताची कवटी फुटल्याचा तो आवाज. सगळे लोक उठले. भाऊबंद चालू पडले. वयाची 100 गाठणारा बापाचा चुलता आपल्या दोन्ही पोरांच्या खांद्यावर हात ठेवून उभा होता. बापाला मोठं होऊ द्यायचं नाही म्हणून तो जिंदगीभर क्रूर वागला. बापाची मुंबई त्यांनी तोडली. बाप गावाला शेतीवर आला तर त्याला त्याच्या हक्काची जमीन, घर द्यायला तयार नाही. बापाला न्याय द्यायचा म्हणून मी बळजबरीनं बापाचे अंगठे कोर्ट कचेरीच्या कागदपत्रांवर घेतले. त्याचा हिस्सा त्याला कोर्टातून मिळवून दिला. त्याला मालरान का होईना पण मी मिळवून दिलं, बागायतदार केलं. बापाच्या चुलत्याने तो सूड माझ्यावर असा उगवला होता. मुंबईहून मला उशीर होतोय असं बघून त्यानेच पुढाकार घेतला. भाऊबंधांवर त्याचा दरारा. चुलत्यानं त्याच्या 2 नंबरच्या नातवाला माझ्या बापाच्या प्रेतयात्रेपुढे मुलगा म्हणून मडकं धरायला लावलं. बापाच्या प्रेताला त्याच्याच हस्ते त्यांनी अग्नी द्यायला लावला. माझी आई बहीण माझ्याजवळ आली. त्या दोघींनी बापाची अंत्ययात्रा, अंत्यविधी रोखायला हवा होता. केशव येईपर्यंत तुम्ही थांबा असं त्यांनी भाऊबंधांना सांगायला हवं होतं. बहिणीने अग्नी दिला असताना तरी मला चाललं असतं, पण ज्यानं बापाशी आकारण वैर धरलं त्याच्या नातवाच्या हातून हा असा अंत्यविधी उरकावा. उस्मान, रावसाहेब, भाऊसाहेब, गंगाशेठ माझ्याकडे खिन्नपणे आले. त्यांच्या मनाविरुद्ध ते सगळं केलं गेलं. तुम्ही आमच्या भाऊबंदाच्या कामात अडथळा आणू नका असं बापाच्या चुलत्यानं त्यांना सुनावलं. भाऊबंदांनी पण त्याची री ओढली. मला मनस्वी दुःख झालं. आम्ही बापले किती एकमेकांवर प्रेम करत होतो. त्याला मी चांगला बागायतदार शेतकरी केलं तेव्हा तो माझा पाय धरायला लागला होता.
माझ्या चुलत्याचं खरं रूप मीच त्याला कोर्ट कचेरीतनं दाखवलं होतं. मी निर्धाराने डोळे पुसले, तसाच उठलो, घराकडे चालू पडलो. उद्या सकाळी सावडण्याचा कार्यक्रम होणार होता. तोपर्यंत बापाची चिता थंड होणार होती. त्याच्या अस्थी गोळा करता येणार होत्या. त्या गोळा करून कुकडीमाईच्या वाहत्या पाण्यात टाकायच्या होत्या. मला घरी सोडायला मित्र आले, बागाईतदार आले. त्यांनी मला माझ्या बापाच्या चितेच्या का होईना पण दर्शनासाठी आणलं होतं. फार्म हाऊसमध्ये सुन्नपणे बसलो होतो. सासरेबुवा मुक्कामाला थांबले होते. म्हणाले, आजा मेला नातू झाला असं म्हणतात, तसं झालं बघा तुमच्या घरात. बाप गेला नाही तर बापाच्या चितेला मी अग्नी देऊ नये असं तर नियतीच्या मनात नसेल. त्यासाठी तर त्या विधीपर्यंतच्या माझ्या सगळ्या कार्यक्रमात असा अडथळा आणला गेला नसेल. माझा बाप गेल्यावर बायको बाळंत व्हावी, तिला मुलगा व्हावा, याचा अर्थ तरी काय लावायचा. रात्री अंथरुणावर पडलो. मला झोप येणं शक्यच नव्हतं. बापाविषयी कोणाशी काही बोलावं ही इच्छाच नव्हती. अंथरुणावर तळमळत पडलो. पहाटे कधीतरी डोळा लागला तर स्वप्नात बापाचा चेहरा घेतलेलं बाळ. सकाळी 8:30ला सगळे भाऊबंद आले. बापाचा चुलता, त्याचे दोन्ही मुलगे, नातू परस्पर कुकडी नदीकडे गेले होते. मी, आई, बहीण, भाऊबंद, माझे मित्र, जवळचे नातलग सगळे सावडण्याच्या कार्यक्रमाला नदीच्या पात्राकडे गेलो. नदीचं पात्र पाहिलं तर कुकडी धरणामुळे नदीचं पाणी अडवलेलं होतं. मधून नदीच्या पात्रात पाटबंधारे खात्याकडनं पाणी सोडलं जायचं. कालव्याला पाणी नेहमी असायचं. पावसाळा आला की पाण्याचा साठा ठराविक मर्यादेपर्यंत केला जायचा. धरणाच्या सुरक्षिततेसाठी पाणी सोडलं जायचं. बापाचा अंत्यविधी झाला. त्याची चिता पेटवली गेली. त्याच रात्री नदीच्या धरणातनं पाणी सोडलेलं होतं. बापाला ब्राह्मण पाणोठ्याजवळच्या नदीच्या कोरड्या पात्रात जाळलं होतं. ती जागा सोडलेल्या पाण्यानं व्यापलेली होती. मी धावतच दहन केलेल्या जागेकडे धावत गेलो. बापाला सावडायचं कसं? नदीच्या धरणाचं पाणी पात्रात सोडलं गेल्यानं बापाच्या अस्थी, रक्षा हाती कशी येणार? त्याच्या सावडण्याचा धार्मिक विधी तर पार पाडायला हवा. मी सरळ पाण्यात शिरलो. थंडगार पाणी. बापाला जिथे जाळलं ती नदीच्या पात्रातली जागा मी बघितली आणि चकित झालो. बापाला पायापासून डोक्यापर्यंत मी पाण्यात बघत होतो. बापाच्या संपूर्ण शरीराचा उताणा आकार रांगोळी काढावी असा पांढरा शुभ्र दिसत होता. त्याच्या पांढऱ्या शुभ्र हाडांची राख जशीच्या तशी होती. नदीला सोडलेल्या पाण्यानं ती वाहून गेली नव्हती. सगळा चमत्कार असतो. बापाला, त्या निर्मळ देहाला कुकडीमाईनं आपल्या पोटात घेतलं. बाप 6 फूट उंचीचा, त्याच्याच सारखा मी उंच. मी खाली वाकून पाण्यात स्पर्श केला. तसाच हात मी कपाळाकडे नेला आणि त्याच वेळी पाण्याचा प्रवाह वाढला. लाटा उठल्या. मला पाण्यानं चांगलं खेचलं. मी पाण्यातनं वाहायला लागलो. काठावरची माणसं मागे पळाली. केशवा. नदीच्या पाण्याच्या प्रवाहातनं बापाचा प्रेमभरा आवाज. मला पोहता येत होतं. नदीच्या प्रवाहानं मला आत खेचताच मी हात मारत गाव पाणोठ्याजवळ येताच कावळीच्या वेलानं विळखा मारलेल्या लिंबाची फांदी पकडली. फांदी पाण्याच्या प्रवाहावर टेकलेली होती. कावळीच्या वेलासारखा मी तिला लगटलो. माझ्या बालपणी कुकडीमाईच्या ब्राह्मण पाणोठ्यापासून ते गाव पाणोठ्यापर्यंत मनसोक्त पोहण्याचा खेळ आज माझ्या कामी आला होता. कुकडीमाईचा प्रवाह वाढला होता. दुथडी भरून पाणी वाहत होतं. बापाच्या अस्थी सावडायला आलेले सगळे भाऊबंद, मित्र, नातलग सगळे आवाकून माझ्याकडे बघत होते. मी कुणाशी काही बोललो नाही. मी शांतपणे नदीच्या दुथडी भरून वाहणाऱ्या पाण्याकडे बेभान होऊन पाहत राहिलो होतो. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता द.स. काकडे यांच्या गद्दार या कथासंग्रहातली कथा पुनर्जन्म. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. भेटत राहूया श्रोते हो दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम कथा आणि कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार.